आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रांचा राज्यात सर्वत्र उत्साह. राज्यातल्या प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प. मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांचं संरक्षण सिद्धतेत महत्त्वाचं योगदान असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि चीनमधले भारताचे राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा वर्षारंभाचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. नववर्षाचा प्रारंभ देवदर्शनाने करण्यासाठी शहरातल्या मंदिरांमध्ये पहाटेपासून रांगा लागल्या आहेत. घरोघरी रेशमी वस्त्र आणि कलश धारण केलेल्या गुढ्या उभारून त्यांची पूजा करण्यात आली. मिष्टान्नांचं भोजन करण्याची प्रथा असल्यानं मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी झाली आहे. 3:30 मुहूर्तातला वर्षातला हा पहिलाच मुहूर्त साधून सोनं, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी होत आहे. रस्त्यावरच्या शोभिवंत रांगोळ्या, झेंडूच्या फुलांची सजावट, रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, सामाजिक संदेश देणारे फलक आणि चित्ररथ तसंच वाजत गाजत केलेल्या कर्तब कसरती हे गुढीपाडव्याच्या शोभायात्राचं वैशिष्ट्य. ढोल, लेझिम, लाठीकाठी, मल्लखांब अशा खास मराठी खेळांचं दर्शन या शोभायात्रांमधून घडत आहे. मुंबईत गिरगाव इथं पारंपरिक वेशभूषेत तरुणांनी बाईक रॅली काढली. ढोल आणि लेझिम पथकांच्या कवायती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं आणि मनोरंजन जगतातल्या अनेक मान्यवरांचा सहभाग हे स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य होतं. भरजरी पोशाख, दिमाखदार फेटे आणि वाद्यमेळाने गिरगावातले प्रमुख रस्ते फुलून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले. देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना तरुणाई परंपरा जपत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. राज्याला पुढे नेण्याचा आणि राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प नवीन वर्षा प्रारंभानिमित्त केल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. नवीन वर्षाचा संकल्प हा एकच आहे, आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं. ठाणे शहरात कौपिनेश्वर मंदिर समितीच्या वतीनं आयोजित स्वागत यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. विविध समुदायांच्या लोककलांचं सादरीकरण या यात्रेत करण्यात आलं. डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेवर आधारित ऐतिहासिक इमारतींच्या आणि विकास प्रकल्पांच्या प्रतिकृती साकारणारे चित्ररथ स्वागत यात्रेचे आकर्षण ठरले. गुढीपाडव्यानिमित्त हंगामातल्या हापूस आंब्याचं स्वागत आज नवी मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये झालं. रत्नागिरीमध्ये शोभायात्रेचं हे 22वे वर्ष होतं. ग्राम मंदिर ते समाज मंदिर अशी यंदाची संकल्पना होती. सांगलीत विविध कार्यक्रमांसह हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथं वृक्षारोपणानं नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. गुढीपाडव्याप्रमाणेच चैत्र शुक्लादी, उगादी, चेटीचंड, नवरेह आणि साजिबू चेरोबा हे सण देशाच्या विविध भागात आज साजरे होत आहेत. नवीन वर्षाच्या आणि वसंताच्या आगमनाचे हे उत्सव रब्बी हंगामातल्या सुगीचा सोहळा असतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण म्हणजे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जनतेला या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्री नवरात्राचा प्रारंभ आज होत असून त्यानिमित्तही प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारं विशेष पत्र त्यांनी लिहिलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अयोध्येतल्या राम मंदिरात विशेष धार्मिक विधीचा भाग म्हणून 150 किलो वजनाचं सोन्याचं थर चढवलेलं श्रीराम यंत्र स्थापित केलं. राष्ट्रपतींनी हे यंत्र मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरच्या गर्भगृहात विधिवत पूजा अर्चनेनंतर आणि मंत्रोच्चारांसह स्थापित केलं. यावेळी उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून उदयाला येत आहेत, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेत ते बोलत होते.
भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं स्टार्टअप नवउद्योजक आणि संशोधक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कि हमारी स्मॉल और मीडियम इंडस्ट्री एक नई सोच और नई टेक्नोलॉजीज के साथ आगे बढ़ रहे हैं और देश को आत्मनिर्भर बनाने में अपनी महत्वपूर्ण भूमिका का निर्वाह कर रहे हैं। आज 100 से अधिक चैलेंजेस के साथ डिफेंस इंडिया स्टार्टअप चैलेंज का 14th एडिशन भी जारी किया गया है। डिस्क की अब तक की सक्सेस को देखते हुए 100 से अधिक चैलेंजेस पहली बार हमारी डीपीएसयू द्वारा दिए जा रहे हैं। मैं सभी इनोवेटर्स को डिस्क के नए एडिशन के लिए हार्दिक शुभकामनाएं देता हूं। डिफेन्स एक्सलन्स मंच या पोर्टलमुळे अनेक संशोधक आणि नवउद्योजकांना संरक्षण क्षेत्रामध्ये थेट योगदान देण्याची संधी मिळाली असल्याचं त्यांनी नमूद केलं। संरक्षण उद्योगाचा अवजड मुख्य भाग तसंच सर्वसमावेशकता साधणे याबाबत सरकार वचनबद्ध आहे, तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप आणि युवा उद्योजक हे भारताच्या संरक्षण क्षमतेच्या भविष्याला आकार देण्याच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असंही सिंग यांनी अधोरेखित केलं। चीनमधले भारताचे राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती झाली आहे। दोराईस्वामी हे 1992च्या भारतीय परराष्ट्र सेवेतले अधिकारी असून सध्या ते युनायटेड किंगडममध्ये उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत। भारत आणि चीनमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने दोराईस्वामी यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे। दोराईस्वामी प्रदीप कुमार रावल यांची जागा घेतील। राष्ट्रीय मार्गांवरच्या टोल संकलनात पारदर्शकता आणि सुगमता राहावी याकरता केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्ग नियमांच्या सुधारणेची अधिसूचना जारी केली आहे। यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास तसंच कायदेशीर आर्थिक संरक्षण वाढेल, असं या नियमात म्हटलं आहे। टोल चुकवणाऱ्यांकडून वसुली, ई नोटीस, एसएमएसद्वारे पाठवण्याची सुविधा याबरोबरच टोल दात्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी वेगळं पोर्टल इत्यादी नवीन बाबींचा समावेश या नियमांमध्ये केला आहे। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल सरकार सजग असून भारतीय निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी योग्य पावलं उचलत आहे, असं प्रतिपादन परकीय व्यापार महासंचालक लव अग्रवाल यांनी आज केलं। नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते संबोधित करत होते। पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं निर्यातदारांसाठी दिशानिर्देश जारी केल्याची माहितीही त्यांनी दिली। पश्चिम आशियामध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांच्या एकूण 48 विमान उड्डाणे आजपासून सुरू होतील। या दोन्ही कंपन्यांची जेद्दाह आणि मस्कतमध्ये नियमित विमान सेवा सुरू राहील। एअर इंडियाची विमानं दिल्ली आणि मुंबईपासून तर एअर इंडिया एक्सप्रेसची विमानं बंगळुरू, हैदराबाद आणि कोझिकोड इथून निघतील। सिंधुदुर्ग पोलीस दल सक्षम आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने 28 अत्याधुनिक वाहनांचं लोकार्पण आज जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते झालं। पर्यटनाच्या दृष्टीनं सिंधुदुर्ग हा महत्त्वाचा जिल्हा असून सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येईल, असं आश्वासन डॉक्टर पंकज भोयर यांनी यावेळी दिलं। एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे। बँकेत गेल्या 2 वर्षात झालेल्या घडामोडी आणि कार्यपद्धती आपल्या व्यक्तिगत नीतिमूल्यांच्या विरोधात होत्या, असं कारण चक्रवर्ती यांनी दिलं आहे। ठाणे जिल्ह्यात भिवंडीजवळ कशेळी पुलाजवळच्या फर्निचर गोदामामध्ये आज सकाळी आग लागली। भिवंडी, ठाणे, कल्याण इथले अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले। सकाळी 11:30च्या सुमाराला लागलेल्या आगीत 3 ते 4 गोदामं जळून गेल्याचं अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता आग आटोक्यात आली आहे आणि आग लागण्याचं कारण अद्याप समजलेलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं। सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्याच्या इतर भागातही पाऊस होत आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रांचा राज्यात सर्वत्र उत्साह। राज्यातल्या प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प। मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांचं संरक्षण सिद्धतेत महत्त्वाचं योगदान असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि चीनमधले भारताचे राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।